नमस्कार, मयुरीज वर्ल्डमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत हेल्दी अशी शेवयांची रेसिपी। म्हणजे हा जो तिखट उपमा म्हणू शकतो आपण शेवयांचा, किंवा जे मुलांना आवडतात ना बाहेर मिळणाऱ्या नूडल्स, त्याप्रमाणे याची चव असते। खूपच छान लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण इथे गव्हाच्या शेवयांचा वापर करतोय, त्यामुळे याला छान हेल्दी टच असा आहे। तर इथे मी थोडंसं तूप टाकून घेतलं 1 चमचा आणि त्यानंतर थोडं तेल टाकायचं आहे। आणि आता आपण इथे अद्रक लसूण छान बारीक चिरून घेतलेला आहे, तर त्याला सुद्धा आपण यात टाकून देऊया। आणि एक लक्षात असू द्या की जेव्हा आपण ही रेसिपी बनवतोय ना, तर ह्या ज्या भाज्या आहेत ना, या थोड्या मोठ्या फ्लेमवर करा। म्हणजे काय ना, याचा जो क्रंच आहे ना तो टिकून राहील। आपल्याला खूप सॉफ्ट अशा बनवायच्या नाही आहेत ह्या भाज्या। म्हणजे काय ना, जेव्हा आपण ह्या नूडल्स खाणार आहोत ना, तर छान त्याच्यात क्रंच येईल। आता आपण एक एक करून याच्यात सगळ्या भाज्या टाकून घेणार आहोत। आधी मी इथे अद्रक लसूण, नंतर कांदा आणि त्याचबरोबर इथे मी गाजर टाकलेत, सिमला मिर्च टाकून घेतलेली आहे आणि सोबतच आपण याला मस्तपैकी असं छान मिक्स करत राहायचंय आणि मोठ्या फ्लेमवर करायचंय। अगदी नावाला 1 ते 2 मिनिटांसाठी याला कव्हर करून ठेवलेलं होतं मी आणि कमी गॅसवर। आता नंतर आपण याला छान परतल्यावर इथे मी थोडंसं सोया सॉस टाकणार आहे। तर हे सगळे सॉसेस टाकल्यामुळे ना, जसे अगदी बाहेर मिळतात ना त्याप्रमाणे या नूडल्सची चव लागते। आता इथे रेड चिली सॉस टाकलेला आहे। तुम्ही हवं असल्यास साधा लाल तिखटाचा सुद्धा वापर करू शकता आणि सोबतच मॅगी मसाला टाकलेला आहे, किंवा आपण किचन किंग मसाला सुद्धा वापरू शकतो। आणि थोडीशी शेजवान चटणी टाकायची आहे, मस्त लागते। शेजवान चटणी किंवा शेजवान सॉस असेल ते टाकून द्या, खूप छान चव येईल त्याने। आता नंतर ह्या ज्या शेवया आहेत ना, ह्या ऑलरेडी भाजलेल्या आहेत। जर भाजलेल्या नसतील तर थोड्याशा 2 ते 3 मिनिटांसाठी त्याला छान भाजून घ्या आणि नंतर ह्या कढईत टाकून द्यायच्या आणि हलका हलका असं परतवून घ्यायचं आहे, कारण आपण थोडंसं इथे कोमट पाण्याचा वापर केलेला आहे। थोडंसं कोमट पाणी टाकायचं आहे शिजण्यासाठी। तुम्ही बघू शकता, मस्त अगदी झटपट आपला नाश्ता बनून तयार आहे। हे तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता। आणि नंतर याच्यात काळी मिरी टाकलेली आहे बारीक कुटून आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। मीठ तुम्हाला हवं असल्यास तुम्ही भाज्यांमध्ये आधीच टाकलं तरी चालतं, किंवा शेवटी असं टाकलं तरी चालेल। आणि आता बघू शकता आपल्या शेवया अगदी वाढण्यासाठी तयार झालेल्या आहेत। सर्व करा गरमागरम। आणि विशेष म्हणजे ही खूप हेल्दी अशी रेसिपी आहे। तुम्ही मुलांना काय तर मोठ्यांना सुद्धा ही आवडेल अशी सुंदर रेसिपी आहे, हेल्दी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप चविष्ट आहे। लगेच संपेल। आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका, शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ही रेसिपी लगेच बनवून बघा। आणि नवीन नवीन रेसिपीजसाठी मयुरीज वर्ल्डला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा। आपण लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये। तुमच्या रेकमेंडेशन्स काही असतील ना, कुठले कुठले व्हिडिओज बघायचे, त्यानुसार तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन टेक केअर, बाय बाय।